सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, हम लोगों ने पर्सेंटेज ये जो चॅप्टर आहे, ज्याला टक्केवारी आपण जसं म्हणतो, त्याच्या खूप छान पद्धतीने तुलनात्मक दृष्टिकोनातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण प्रकार आज पण आपण अभ्यास केले होते. त्यावरच आधारित आपण खूप सारे प्रश्न आता डील करूया. काय काय प्रश्न तुम्हाला बिलकुल ओळखी पडखीचेच असतील, असं नाही की नाही नसणार बा म्हणून, है ना? आणि काय काय प्रश्न खूप इंटरेस्टिंग असतील. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कसले कसले कशा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात ते बघून, है ना? आणि एक सुरुवातीलाच सांगतोय की सर्वात शेवटचा जो प्रश्न राहणार आहे ना, वो सवाल बहुत ही बेहतरीन सवाल रहने वाला है और बहुत से एग्जाम्स में बहुत से मतलब आ चुका है, ऐसे समझ लीजिएगा। और नवोदय ने भी काफी दफा उस सवाल को पूछा है परसेंटेज के हिसाब से। ओके, तो एनीवे, बिना वक्त बर्बाद करे शुरुआत में ही एक दफा आप सभी से बस एक गुजारिश करना चाहूंगा कि कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो हमारे चैनल को प्लीज सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। और शुरुआत करते हैं आप सभी का वेलकम करके हमारे इस यूट्यूब के परिवार में। और पहला एग्जाम्पल आपके सामने रहेगा, जिसमें आपको करना क्या है कि बच्चा, बस अगर सपोज कोई एग्जाम्पल आपको दिखे ना तो वीडियो को पॉज किया कीजिए कि अगर सपोज आप नवोदय के हिसाब से तयारी कर रहे हो ना, जर तुम्ही नवोदयच्या हिशोबाने प्रिपरेशन करत असाल तर खरंच तुम्ही स्वतःला एक एक टास्क द्या की खरंच आता जे येणारा प्रश्न आहे तो मला येतोय का. व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः सोडून बघायचं आणि चेक करायचं की खरंच माझं उत्तर बरोबर होता की चुकीचं होतं ते. ओके, तो चलो, पहला सवाल आपके सामने है। अरे देखो, यह बहुत चिल्लर सवाल। 40% म्हणजे काय रे बाळा? 40% म्हणता बरोबर टक्केवारी दिसलं बाळा तर डायरेक्ट भागीला 100 असतो, हे लक्षात ठेवायचं। एक टकल्या गेला, काय उरलं रे? 4/10, उत्तर तुमच्या समोर। नेक्स्ट सवाल अगर सपोज मैं बताऊं की एका संख्येचे 25% म्हणजे 30 असेल तर ती संख्या कुठली असेल? या संख्येचे 25% 30 असेल म्हणतोय, तर एका संख्येच्या तुम्हाला माहित आहे का बाळा ती संख्या कुठली आहे? नाही ना? तर एका संख्येचे म्हणजे मी असा विचार करतो ती संख्या x असायला पाहिजे। तर x संख्येच्या या संख्येच्या 25% म्हणजे बघा, हे सांगून देतोय मी तुम्हाला, म्हणजे 30 असेल। तर बघा, याला शब्दशः आता तुम्हाला लिहून दिलं, आता गणितीय स्वरूपामध्ये कसं रूपांतर करायचं ते बघा। तर एक्सचा म्हणजे x गुणिला असतोय, 25% म्हणजे 25/100 असतोय, म्हणजे वाघाचे पंजे नाही बाळा, हा बरोबर इक्वल टूचा चिन्ह असतोय, इक्वल्स टू 30 झाला। बस, आता x इकडेच राहू देऊया। ओके, आणि मला एक गोष्ट सांगा, हा तुम्हाला समजत असेल बघा, 25 एक 25 होतं आणि 25 च हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, 100 होतात, तर x गुणिला 1/4 बरोबर 30 असते बाळा। मला एक गोष्ट सांग, सरळ सरळ उत्तर तुमच्या समोर आहे आता। 4 भागाकारामध्ये आहे ना, तिकडे जाणार बाळा तर गुणाकारामध्ये जाणार। याला गुणाकार करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे, तुम्ही 30 गुणिला 4 करत बसता, असं करायचं नाही। डायरेक्टली विचार करा, 4 आणि 3 किती? 4 तिरी होतात 12 आणि हा 1 टकला डायरेक्ट लावा, तुमचं उत्तर सरळ सरळ 120 येतो बाळांनो। प्रैक्टिस करा। ओवरऑल जैसे हम लोग सवेरे सवेरे जैसे प्रैक्टिस करते हैं ना बच्चा, जिस हिसाब से आपको मैं टास्क देता हूँ कि भाई जितना भी हम लोग ने आज पढ़ा है उसे 1 टाइम सॉल्व कीजिए या 2 टाइम सॉल्व कीजिए। उससे होता कैसे है कि कहीं ना कहीं एक दफा जैसे आप पढ़ लेते हो, आपको वो लॉजिक समझ में आता है कि नहीं, अभी मैंने इसको ऐसे पढ़ा है ना, तो इसको खुद होके सॉल्व करके देखता हूं। उससे ये समझ डेवलप होती है कि किस टाइप के वेराइटीज ऑफ एग्जाम्पल्स आपको आ सकते हैं। क्योंकि एग्जाम में ऐसा जरूरी नहीं है कि जो मैं रीडिंग या जो भी पर्टिकुलर वैल्यू, अभी फिलहाल जैसे मैं यहाँ पे 30 रख रहा हूँ या 25 रख रहा हूँ, जरूरी थोड़ी है कि वही आएगा। बस वो सवाल के एक टाइप के कंसेप्ट को अगर आपने पकड़ लिया तो कोई भी सवाल आप इजीली सॉल्व कर लोगे, इतना समझ लीजिए। ओके, तो चलो बड़ा, नेक्स्ट एग्जांपल बघूया। नेक्स्ट प्रश्न, अरे भगवान किती सोपं प्रश्न रे। 20% अधिक 30% म्हणजे काय? तर 20 आणि 30 म्हणजे 50%, तर हे सरळ सरळ झाले ना रे। आणि 50% म्हणजे काय? तर 50/100 रे बाळा। बस खतम काम। आणि हा टकल्या टकल्या गेला तर 5 एक आणि 5 दुने, तर बाळा सरळ सरळ तुमचं उत्तर 1/2 राहणार। बघा, काय काय प्रश्न दिसायला कधी कसे तरी भयंकर असतात, पण त्याचे उत्तर बघायला ना खूप सोपे असतात। ओके, तर चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया। बघा, 960 च्या 960 चा चा म्हणजे काय? इंटू 40% म्हणजे बाळा, 40% म्हणलं
की भागीला 100 येतो, हा लक्षात ठेवायचा. ओके, आता बघा खालच्या एक शून्य वरच्या एक शून्य गेला, खालच्या एक शून्य वरच्या एक शून्य गेला ना, तर मग 96 इंटू 4 बघा. आता तुम्ही स्वतःच विचार करा, याला गुणाकार करायला गेलं असं टाइमपास करण्यापेक्षा काय करणे, 4 6 जा 24, मनामध्ये 2 ठेवा, 4 9 जा 36 प्लस 2 म्हणजे 38. तुमचं उत्तर हा. किंवा इतकं पण करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकत होता बघा ना, 6 4 जा किती, 6 4 जा 24. पर्यायामध्ये बघा शेवटचा अंक कुठे 4 दिसतोय, बस त्याला पूर्ण सॉल्व्ह करायची पण गरज नाही. शेवटच्या अंक बद्दल म्हणतोय मी, युनिट प्लेस, एकक स्थान. काही काही असेच प्रश्न असतात, पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही. तर तुम्ही करू शकता, म्हणजे 9 4 36 आणि 2 38 बा म्हणून हा पूर्ण उत्तर पण राहू शकतो. ओके, अब मर्जी आपकी है किस हिसाब से आपको उसके साथ डील करना है बघा. ओके, नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. बघा, मोहनला एका परीक्षेत 40 पैकी 20 गुण मिळाले, तर शेकडा गुण किती मिळाले त्याला? म्हणजे तुम्हाला जसं शाळेमध्ये परीक्षेमध्ये बघा, जेव्हा तुमचा निकाल लागत असतो, तुम्हाला मार्क किती मिळाले आहेत ते ठीक आहे. पण त्यावर आधारित तुम्हाला जनरली ते टक्के विचारतात. किती शेकडे मिळाले? किती टक्के मिळाले? किती टक्के आहेत रे तुला 7वीत? किती टक्के आहेत रे तुला 10वीत? असं विचारतात. त्याबद्दलच प्रश्न आहे. बाकी काही नाही. तर मोहनला एका परीक्षेमध्ये 40 पैकी 28 आहे. म्हणजे 28 मार्क मिळाले. किती पैकी? तर 40 पैकी. त्याचे टक्के काढायचे आहे म्हणून गुणीला 100 करायचा. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचा, टक्केवारी काढत असताना एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. किती मिळाले ते डिवायडेड बाय किती पैकी मिळाले ते. किती पैकी मिळाले ते गुणीला 100 करणे. आता किती मिळाले तर 28, किती पैकी मिळाले तर 40 पैकी, आणि टक्के काढायचे आहेत म्हणून गुणीला 100. ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे रे, बाकी काय नाही. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा एक टकला याच्यासोबत गेला, मान्य करा. 4च्या फळ्यामध्ये 28 येतात, हो सर. 4 किती जा 28, 4 7 जा 28 इंटू, आता उरलं काय रे बाळा, 10, आणि 7 गुणीला 10 म्हणजे तुमचं उत्तर रे बाळा, खतम, 70 तुमचं उत्तर आलं. बघा इतकं सोपं असते है ना. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. बघा रे, 3/5 चे शेकडेवारी रे, 3/5 चे शेकडेवारी मला करायचे असेल तर कुठल्याही गोष्टीला शेकडेवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी गुणीला 100 आपण करत असतो, हे लक्षात घ्या. ओके, आता बघा 5 किती जा 100, 5 20 100. उरलं काय रे बाळा, 3 गुणीला 20 म्हणजे बेतिरी 6, 1% जास्तीच्या. डायरेक्ट तुमचं उत्तर 60% राहणार. ठीक आहे. हे बारीक बारीक स्टेप हे हे बिलकुल तुम्हाला यायलाच पाहिजे. हा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल खूप सोपं सोपं प्रश्न येत आहेत. एक चीज समझ लीजिए, मैं आपका सिर्फ बेस बना रहा फिलहाल अभी. वो ऐसे वाले एग्जाम्पल्स जैसे हम लोगों ने आज मॉर्निंग को देखे थे, वैसे वेराइटीज ऑफ एग्जाम्पल अभी वो कंटिन्यू आने वाले हैं, समझ रहे हो? तो एक बोलते हैं ना, एक बड़ी जंग अगर सपोज आपको जीतनी है, तो छोटे छोटे जितने भी आपको छोटे छोटे कदम से रहता है ना, इसको पहले आपको हासिल करना पड़ेगा. इन छोटे छोटे ऑप्टिकल्स को, इन छोटे छोटे मुश्किलात को कहीं ना कहीं क्रैक करना पड़ेगा, तब जाके वो बड़ी जंग आप जीत पाओगे. ये चीज समझ लो, है ना. एकदम से अगर सपोज मैं बड़ा सवाल दे दूं ना बड़ा, मैं सच बता रहा, आप उसको पढ़ने की भी कोशिश नहीं करोगे, जानने की भी कोशिश नहीं करोगे, है ना. उतनी बड़े बड़े, वो बोलते हैं ना, जैसे वॉर में या फिर किसी जंग में बड़े बड़े वो ओवरऑल किसी के पास मशीनरीज देख लेते तो बहुत से फौज बैकअप कर लेती है. जनरली पाकिस्तानी फौज आप लोगों ने देखा होगा, है ना. सेम वैसी वैसे की वैसी कंडीशन हो जाती है. इसलिए जरा सोचिए कि आपकी प्रिपरेशन, आपकी तालीम, आपने किस हिसाब से प्रैक्टिस बेसिक के तौर पे कितना खतरनाक किया है. यही आपके ओवरऑल जंग जीतने के हिसाब से आपको मदद करेगी, ये चीज याद रखिएगा. ओके, चलो बड़ा, नेक्स्ट एग्जाम्पल. मैं किसी पर्टिकुलर कंट्री को गलत नहीं कहना चाहता, लेकिन जो गलत है वो गलत है. ठीक है, चाहे वो पाकिस्तान रहे या इसकी बहन दिमाग खराब कोई भी रहे, है ना. रहने दो बड़ा. देखो, अब देखो, अगर सपोज मैं बोलू एका संख्येचा 25% व 20% मधील फरक 12 आहे, तर ती संख्या कोणती? बघा, सरळ सरळ मी अगर सपोज सांगेन, तर एका संख्येच्या 25% बाळा 25% व 20% मधील फरक बघा. एक इथं खूप छान हिंट त्यांनी दिलेला आहे. एका संख्येच्या, कोणत्या संख्येच्या, कुठल्या तरी संख्येत 25% व 20% मधील फरक 12 आहे म्हणते. आता सरळ सरळ जर आपल्याला फरक दिलंच आहे ना, त्यांना किती दिलाय 12,
तर या टक्केवारी मधला पण फरक काढून टाकूया ना रे. 25 चे 20%, असा नाही विचार करायचा. 25 आणि 20 मधील फरक किती आहे बाळा? तर फरक किती आहे बाळा? तर 5% आहे. आता मी फरकच का बरं काढलं? कारण की फरक मला दिला आहे ना रे संख्याच्या स्वरूपामध्ये. संख्याच्या स्वरूपामध्ये फरक दिलाय. टक्केवारीच्या स्वरूपामध्ये पण फरक काढून टाकायचा. टक्केवारीच्या स्वरूपामध्ये फरक किती आलं बाळा? तर 5% आलं. तर मग फरक 5% तुमच्याकडे आहे. हो सर. त्याची संख्या तुम्हाला किती दिली आहे? 12. तर ती संख्या कोणती म्हणतोय? आता कुठली पण संख्या टक्केवारीमध्ये नेहमी 100%च असते ना? हो सर. तर मग तीच तर संख्या तुम्हाला विचारलाय. आता ती संख्या माहित नाही म्हणून एक्स घेऊया. तिरपा गुणाकार केलं ना, सकाळीच तर तुलनाच्या स्वरूपामध्ये गोष्टी केलं होतं आपण. ठीक आहे. तर एक्स गुणीला 5% असं करायचं, बरोबर 12 गुणीला 100%. ठीक आहे. तर हा एक्स बरोबर काय? 12 गुणीला 100 भागीला 5 बाळा. तर 5 किती जा? तर 5 20 जा. आणि आता बघा झालं, संपलंच, प्रश्न संपलं रे. उत्तर झालं आपलं काय? 12 गुणीला 20 म्हणजे बघा 12 दुने 24 होतात आणि तो टकल्या म्हणजे 240. तुमचा उत्तर. बघा प्रश्न तुम्हाला सांगितलंच होतं मी की हळूहळू हळूहळू प्रश्न खूप छान येणार बाळांनो. ठीक आहे. त्याला तुम्ही कसं समजून घेता आणि कशा पद्धतीने डील करता यावरच सगळं खेळ आहे. ठीक आहे. तर काय म्हटलं मी, फरक मला दिलं होतं संख्याच्या स्वरूपामध्ये. तर टक्केवारीचा पण तुम्ही फरक काढला आणि त्याला एकामेकांसोबत तुलना केलं की फरक हा 5% आहे, ती संख्या 12 आहे. तर जी तुम्हाला मूळ संख्या विचारली होती ना त्यांनी, तर ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणून एक्स घेतलं. आणि एखाद्या संख्येचे माहित नसते आपल्याला टक्केवारीमध्ये, ते नेहमी 100% असते मूळवाली संख्या. हे लक्षात ठेवायचं. तर एक प्रकार तुम्हाला सरळ सरळ होतं की 5% म्हणजे 12 होतात, तर 100% म्हणजे किती संख्या? हाच प्रश्न होता ना बाळा. तर काय नाही करायचं, तर 5 गुणीला एक्स बरोबर किती? तर 12 गुणीला 100 करायचा तिरपा गुणाकार. बस खतम काम. तर 12 गुणीला हा 100 झालं, भागीला 5 कराल तर 5 किती जा? 20 जा. 12 दुने 24 आणि तो टकल्या. झालं तुमचं. हे स्वरूप समजलं ना, तुम्ही कुठे पण कसं पण कशाही पद्धतीने त्याला यूज करू शकता. हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बाळांनो. लक्ष द्या. एम च्या 35%, वाव. एम च्या म्हणतोय. चा म्हणजे काय? तर गुणाकार ना बाळा. तर चा म्हणजे गुणाकार. 35% म्हटल्यावर 35 भागीला 100 आल्याच पाहिजे. इक्वल्स टू 294. आता इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. 35 आणि 100 हे दोन्ही संख्या 5च्या फळ्यामध्ये येतो. हा सर. 5 7 35 आणि 5 का नाही 5 20 100. अरे वा सर, बहुत बढ़िया. तो आता मला सांगा उरलं काय बाळा? 7, अरे सॉरी, काय उरलं रे बाळा? तर एम गुणीला 7 भागीला 20 बरोबर 294. इसमें एक चीज जरा फोकस कीजिएगा। अब एम के साथ वाला बंदा ये मल्टीपल में है, एक तो उधर जाएगा तो डिवाइड में होगा, नो डाउट। लेकिन हमने क्या सीखा था, जब भी कभी ऐसा कोई चीज फ्रैक्शन में होना, तो वो कभी भी राइट में जाके उल्टा का पाल्टा बन जाती है। मतलब वो क्या हो जाएगा? 20/7 हो जाएगा। बस अब आपको क्या करना है, ये 700% कहीं ना कहीं डिवाइड जरूर होगा उसके साथ। तो 294 को 7 से डिवाइड करने की कोशिश कीजिए। 7 तिरी 21 होतं है, 7 4 जा 28 होतं. उरलं काय बाळा? तर 14 आणि 7 दुने किती रे? किती सोपा बघ बाळा. तर 7 एक आणि 7 42 जा आणि उरलं काय बाळा? 42 इंटू 20 कराल. ऐड बल्ले बल्ले वालाच काम. अब इसमें बहुत से बच्चे क्या करते हैं पता है? मल्टीपल करते बैठते हैं और टाइम पास करते बैठते हैं। मल्टीपल नहीं करना। 20 के साथ मल्टीपल करने से अच्छा क्या आप 2 के साथ मल्टीपल कर सकते हो? हाँ सर, बिल्कुल मल्टीपल कर सकते हैं। तो करो बरं. 2 2 जा 4, 2 4 जा 8 आणि हा टकल्या बिचारा जसंच्या तसं. तर तुमचं उत्तर मात्र डी, जो की आहे 840. इतके सोपे असतात. तुम्ही बघा स्वतःच खरं. आता बघा हे जितके पण प्रश्न मी घेतोय ना, त्यानंतर आप लोग ऐसे सच में देखिएगा, लाइट गई है बड़ा टेंशन नहीं है, अपना क्लास तो चल ही रहा है ना। देखो एक चीज समझ लीजिए कि जितने भी जब जैसे अभी हम लोग सवाल कर रहे हैं, वो सवाल सॉल्व होने के बाद खुद जज करना पड़ा कि आपको कितने सवाल बेहतर तरीके से आए, इसमें कहाँ-कहाँ दिक्कत गई और आपके कितने गलत निकले। ये सभी स्ट्रैटेजी अगर सपोज आप लोगों ने फॉलो करना चालू कर दिया, रोज का खुद के ऊपर काम करना चालू कर दिया, मैं सच बता रहा हूं, नवोदय दूर नहीं है ना। शर्त यही है कि ये चीजें हम लोग करते हैं कि नहीं करते।
कि कहीं ना कहीं टाल देते हैं। अगर टालोगे तो नवोदय सच बता रहा आपको नहीं अपनाएगा। अगर सब सच में ही आप चाहते हो कि नवोदय आपको अपनाना चाहिए तो ये चीजें करो ना। देखो कि आप लोगों को किस पर्टिकुलर टॉपिक में दिक्कत जा रही है, उस पर फोकस बढ़ा दो, उसमें पढ़ाई करना चालू कर दो, बस। है ना? तो देखो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल की तरफ मैं अगर जाऊं तो देखो क्या है रे बड़ा, एम चा 20%। वाओ, ये बहुत बेहतरीन सवाल है बड़ा। नवोदय ने 2-3 दफा पूछा वाला सवाल है ये। एम चा चा म्हणजे काय तर गुणाकार असतो, 20% म्हणजे काय तर 20 भागीला 100, मान्य कराल? बरोबर आहे तर बरोबर. एन म्हणजे एन, चा म्हणजे काय तर गुणिला 40% म्हणजे बाळा 40 भागीला 100. सर तुम्ही तर सांगितलं होतं इक्वल टू च्या डावीकडे, इक्वल टू च्या उजवीकडे. जर एखादी संख्या सारखी असेल तर मरते. हो ना बाबा, कोण नाही म्हणतोय? तर हे 100 पण आहे आणि हाही 100 आहे, मारू का जी? हो, मारा. एम इंटू 20 उरलं आणि त्याच्यानंतर एन इंटू 40 उरलं. सर हा इकडे टकल्या पण आहे, इकडे पण टकल्या आहे, मारू का? हो बापा मार. काय उरलं मग? एम इंटू 2 इक्वल्स टू एन इंटू 4. आता संख्या संख्याकडे नेऊया आणि अल्फाबेटिकल जे काही गोष्टी आहेत त्यांना एकाकडे आणूया. तर एम इथेच राहू देतो बाळा, ठीक आहे. आणि एन इकडे बघ गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर कशात होणार? भागाकारात होणार. इक्वल्स टू 4 इकडेच होतं, 2 गुणाकारात आहे, तिकडे तो गेला तर भागाकारात होणार. आणि याला आता काहीच नाही राहिलं रे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे तुमचं उत्तर एम बाय एन चा 2:1 येतो. यालाच म्हटलं जाते बाळा 2:1. आता हा प्रकार जरा वेगळा आहे. हा गुणोत्तरामध्ये प्रकार येतो. तर गुणोत्तर जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत ना, तेव्हा मी तुम्हाला हा सगळं सांगून देणार. पण इथपर्यंत तर आपल्याला समजतो ना, 2:1 आलाय म्हणजे 2:1 राहणार. हा नाही राहणार. हाच तुमचा उत्तर. क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को? इसको जरा अच्छे से डील कर लीजिएगा। और वही यही एग्जाम्पल है जिसकी मैं शुरुआत में आपको मैं बता रहा था कि ये बहुत इंपॉर्टेंट सवाल रहेगा, जो कि बहुत ही दफा नवोदय के एग्जाम ने आपको पूछा हुआ है ना? तो इसको जरा समझ लीजिएगा। देखो एग्जाम्पल भी आया और साथ ही साथ एग्जाम्पल के साथ लाइट भी लेके आ गया, है ना? इसका मतलब भाई इसका चांसेस बन सकते हैं नवोदय में इस बार, देखना है कि नहीं। एस्ट्रोलॉजर तो मैं हूं नहीं, ज्योतिष व्योतिष तो मैंने ऐसा कुछ पढ़ा नहीं है, लेकिन कभी कभी मेरी मम्मी कहती थी जो जो एग्जाम्पल पढ़ते हुए अपने को नहीं क्या लाइट आ गई ना गई हुई रही तो वो एग्जाम्पल एग्जाम में आता है। अब मम्मी कभी गलत थोड़ी बोलते हैं, इसलिए मैं सच मान लिया और इसलिए आपको बता दिया। तो इसलिए मम्मी की बात कभी टालना नहीं, मम्मी जैसे बोलते हो वैसे करना भाऊ, हो ठीक आहे? हा, चला. तर एका वर्गात हसा नको टुकुर टुकुर, हा चल पहा, एका वर्गात एकूण 80 विद्यार्थी असून का म्हणते, एका वर्गात एकूण टोटल किती विद्यार्थी आहेत बाळा? टोटल विद्यार्थी आहेत 80. समजला का? होची. त्याच्यानंतर 60% मुलींची संख्या, 60% पोरी आहेत का? किती आहेत? 60% पोरी. आता तुम्हीच सांगा, 60% अगर सपोज मुली असतील टक्केवारीच्या स्वरूपामध्ये, एकूण टक्के म्हणजे एकूण मुलं अगर सपोज किंवा मुली ओव्हरऑल क्लास मिळून अगर काही घ्यायचं असेल तर काय असते? 100% असते. स्ट्रेंथ जसं टोटल मी अगर म्हणेन ना बाळा तर 80 हे तुमचं 100% आहे, मान्य कराल? त्यापैकी 60% मुली आहेत. सरळ सरळ गोष्ट रे, तर मुलं किती राहतील बाळा? 100 रुपयामधून 60 रुपयाची चॉकलेट तुम्ही खाल्ल्या, किती राहणार आहेत? 40च. मग खतम का? मुलं किती भाऊ? 40%. ठीक आहे. तर वर्गातील मुलांची संख्या किती असा मी नाही म्हणत प्रश्न. तर हा तर मोठा गजब आहे जी, टेन्शन नाही पाय. मुलांची संख्या विचारतात. आता मला सांग 100% म्हणजे किती रे बाळा? 80 होतात, मी नाही म्हणत, प्रश्न म्हणते. कारण की टोटल कधी पण जे टक्केवारीच्या स्वरूपात असते ते हे नेहमी लक्षात ठेवायचं 100% असतं. ओके? आणि ते झाली टोटल क्लासमध्ये असणाऱ्या मुलं किंवा मुली यांची मिक्स, म्हणजे एक टाईपचे ऍडिशन. ओके? ते आहे 100%. आता तुम्हाला विचारलाय कशाबद्दल? हा तर एकूण वर्गातली स्ट्रेंथ आहे. मुलांबद्दल मुलांबद्दल विचारलाय तर मुलं किती आहेत बाळा तुमच्याकडे? 40%. आणि यांचीच तर संख्या विचारलं का? आम्हाला माहित आहे का? बघा, ज्या गोष्टी आपण तिकडे शिकलो ना त्याच यूज करत आहे. एक्स्ट्रा फक्त हे होतं लॉजिक की 100% मधून मुली जर 60% आहेत तर मुलं 40% राहतील ना. बस हा लॉजिक लावला होता. आणि आता दन 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 उत्तर काढणं कसा? एक्स गुणीला काय बाळा? तिरपा गुणाकार करा आणि 80 गुणीला काय करा? तर तिरपा गुणाकार करा. भाऊ एक्स जसाचा तसा ठेवा, 80 गुणीला 40 आणि हा 100 गुणाकारात तिकडे गेला तर भागाकारात.
वाह 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 सर, टकल्या टकल्या मेला, आई टकल्या टकल्या मेला. एक्स इक्वल्स टू 8 छो 32 मुलं आहेत. अरे रे 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 रे. पुरा सत्यानाश. इथेही राजपुरीचाच आहे रे बाबा. किती खतरनाक काम म्हणावा भाऊ. म्हणून खरं सांगतो हा, अगर सपोज आपको बेहतर, क्या बोलते रे बाबा, रहने दो, कभी फुर्सत में इस पे डिस्कस करेंगे, अभी थोड़ा सा वक्त हो रहा है मुझे, बाकी कुछ नहीं. लेकिन फिर भी क्लास में इस पे टॉपिक पे मैं जरूर डिस्कस करूंगा बच्चा. अभी फिलहाल तो लड़कियों ने बाजी मार लिया, यहाँ पे ये चीज समझ लो, और फिलहाल राज भी चल रहा है, तो यहाँ पे लड़कियों का ही राज चल रहा है. वैसे भी राज लड़कियों का चल रहा है आजकल, उसमें कोई दोहराए नहीं है. एनीवे anyway, चलो बाकी देखेंगे कल क्लास में. ये समझा होगा ये उम्मीद से बच्चा, इस क्लास का फिलहाल मैं एंड करूंगा. इन तमाम चीजों को, जितने भी चीजें हम लोगों ने पढ़ी है ना, अच्छे तरीके से इसके समझ के नोट डाउन कर लीजिएगा. और हो सके तो आप कमेंट कर सकते हो कि आपके 10 में से कितने सवाल सही बने. ओवरऑल किसी के भाई, ओवरऑल सारे के सारे सवाल भी सही हो सकते हैं, या किसी किसी के एक भी सवाल सही नहीं हो सकते. तो एनालिसिस खुद कीजिएगा, खुद समझ डेवलप कीजिए, और कोशिश करिए खुद को आज के दिन से कल बेहतर बनाने की. समझ रहे हो? तो इसी उम्मीद से बच्चा अलविदा कहूंगा. और अगर बस एक आखिरी में जाते जाते एक गुजारिश करूंगा, कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं कल सेम समय पे 8 बजे. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.